ते लुटमार केली त्यांनी काय प्रकार आहे ते सांगा. 25 तारखेला एक अभय सिंग नावाचा तक्रारदार पोलीस स्टेशनला आला. तो एका कॉल सेंटरमध्ये काम करतो. त्यांनी तक्रार दिली की तो ज्या कॉल सेंटरमध्ये काम करायचा त्या कॉल सेंटरमध्ये एक अॅग्रोवन गोम्स नावाचा व्यक्ती सुद्धा काम करायचा, परंतु तो जरा गुंड प्रवृत्तीचा होता. त्याची यांनी तक्रार केली होती. अभय सिंगनी ते मॅनेजमेंटकडे तक्रार केली होती. त्याचा तक्रारीची चौकशी आणि त्या अॅग्रोवन गोम्सला नोकरीवरनं काढून टाकलं होतं. तर जी घटना घडलेली आमच्या इथे 24 तारखेला जेव्हा हा अभय सिंग जेव्हा त्याची नोकरी संपवून त्याला त्याच्या कॅबने जेव्हा ह्या कच्चा रस्ता जो आहे त्या ठिकाणी सोडलं, तेव्हा एकांतात जेव्हा तो पायी घरी जात असताना हा जो अॅग्रोवन गोम्स आणि त्याच्याबरोबर त्या बडेकर नावाचा आणखीन एक मुलगा, या दोघांनी त्याला रस्त्यात गाठलं, त्याला मारहाण केली आणि त्याला जबरदस्तीने त्याच्या ऍक्टिव्हावरती मध्ये बसवलं आणि त्याला एका सुनसान जागी घेऊन गेले. तिथे त्यांनी सांगितलं, तुझ्यामुळं माझी नोकरी गेलेली आहे, तर तू आता मला भरपाई दे, असं म्हणून त्यांनी त्याला ऑनलाईन ऑनलाईन लोन जवळजवळ त्याला 6 लाखाचे पेक्षा जास्त रकमेचे घ्यायला लावले. त्यातले 2,60,000 रुपये त्यांनी एटीएम मधनं आणि ऑनलाईन स्वतःच्या अकाउंटमध्ये घेतले. त्यानंतर मग त्याच्या अर्धरंग अवस्थेत त्याचा व्हिडिओ काढला आणि त्याला दम दिला, जर तू पोलिसात तक्रार दिली तर हा व्हिडिओ आम्ही व्हायरल करू, असं त्याला तक्रार दिल्याने तो खूप घाबरला आणि शेवटी मग तो पोलिसांकडे आल्यानंतर पोलिसांनी ताबडतोब ऍक्शन घेऊन हे दोन्ही आरोपींना अटक केलेली आहे आणि त्यांनी ते जे रक्कम त्यांच्या अकाउंटमध्ये आहे ती रक्कम रिकव्हर करण्याची प्रक्रिया सध्या चालू आहे. सर, माहिती अशी मिळाली आहे की ते एक जो आरोपी आहे त्याच्या कोणीतरी रिश्तेदार नातेवाईक ते पोलीस हा असं समज त्याचा मामा पोलीस मध्ये आहे. कुठल्या पोलीस स्टेशन मध्ये आहे ते आता मी नाही. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.